जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागले आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 पैकी 21 जागा शिवसेनेने मिळवल्या आणि एक हाती सत्ता आता जिल्हा परिषदेवरती आली. आता वेध लागले, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, सभापती कोण, चर्चा अनेक नावांच्या आहेत. शेवटी आता निर्णय घेणार आहेत पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम. म्हणजे कदम सामंत जो निर्णय घेतील त्याच्या पदरामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, विशेष समिती सभापतींचे सुद्धा मार पडायचे. पण आता एकंदरीत गेल्या आठवडाभर निवडणुकीनंतर चर्चा सुरू झाल्या. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून वेल्लोर जिल्हा परिषद गटाचे नेता ठाकूर यांचं नाव चर्चेत आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे. पहिल्या 2 टर्ममध्ये त्यांना वेगवेगळ्या समित्यांचा अनुभव आहे. दुसरं नाव आहे तिडे मंडणगडमधून अस्मिता केंद्रे, पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या पण शिवसेनेत प्रवेश करताना रामदासभाई कदमांनी त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला जिल्हा परिषदच्या कुठेतरी सभापतीपद किंवा अध्यक्षपदासाठी आपण विचार करू. हे 2 नाव चर्चेत असताना आता तिसरं नाव चर्चेत आलंय की लांजा तालुक्याच्या आजगे गटातून मनीषा लाखन ह्या ओबीसी प्रभागात मोडतात. म्हणजे माजी बँक संचालक गणेश लाखन यांच्या त्या संयुक्त पत्नी आहेत. एकंदरीत ह्या 3 नावाची चर्चा सध्या तरी सुरू आहे. कदाचित अखेरच्या क्षणी एखादं वेगळं नाव येऊ शकतं का राजकारणामध्ये कधी काय घडेल याची कोणालाच खात्री देता येत नाही. पण ह्या तिघांपैकी जर मिळाले अध्यक्षपद तर मग उपाध्यक्षपद कोणाकडे जाईल असा आता विषय सुरू झालाय. समजा उत्तर आणि दक्षिण असे रत्नागिरी जिल्ह्याचे 2 भाग केले जातात. उत्तरेमध्ये चिपळूणपासून पुढचा भाग येतो आणि चिपळूणच्या मागचा भाग या साईडचा रत्नागिरी, लांजा, राधापूर, संगमेश्वर दक्षिणी देतो. चर्चेतल्या पैशाप्रमाणे जर अंदाज खरा ठरला तर नेत्रा ठाकूर यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जर जबाबदारी दिली गेली तर माझा दक्षिणेमध्ये उपाध्यक्षपद येईल. पण ते कोणाला येईल तर चर्चेतलं नाव आहे खालगाव जिल्हा परिषद गटातून निवडून गेलेले बाबूमाव. त्यांचा पण अनुभव चांगला आहे. दुसऱ्यांदा ते या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या अतिशय जवळचे आहेत. शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा अनुभव आहे. आता समजा जर लांजामध्ये आजगे गटातून जर मनीषा लाखन यांच्या मंगळ्यात जर माळ पडली तर उपाध्यक्ष कोण होईल ही चर्चा सुरू आहे. जर दक्षिणेमध्ये म्हणजे लांजामध्ये जर अध्यक्षपद गेलं तर उत्तरेमध्ये दया जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले राज्याचे सेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांना उपाध्यक्षपदाची संधी देता येईल. त्या ठिकाणून उत्तरेकडून एक कोटी नाव सध्या त्यांचं आहे. जर दक्षिणेमध्ये जर अध्यक्षपद केलं तर उत्तरेमध्ये अण्णा कदम होतील. म्हणजे एकंदरीतच काय की दक्षिण आणि उत्तर याच्यावरती सर्व अवलंबून आहे. महिला ओबीसी आरक्षित आहे, इतर मागासवर्गीय महिला आरक्षित असं जिल्हा परिषद अध्यक्ष पद आहे. त्याच्यामुळे इकडे आलं काय तिकडे गेलं काय, इकडे आलं तरी तिकडे संधी मिळणार आहे, तिकडे आलं तरी इकडे उपाध्यक्ष संधी मिळणार आहे. आणि सभापती पदाचं पण काही ठिकाणी चर्चेचे नाव आहे. त्या ठिकाणी सभापती पद पण काही ठिकाणी दिली जातील. मग त्याच्यामुळे समाज कल्याण समिती असेल, महिला बाल कल्याण आहे, बांधकाम आरोग्य आहे, शिक्षण आहे, अर्थ समिती आहे, अशा समित्या जिल्हा परिषदच्या आहेत. पण एकंदरीतच काय सध्या जे 3 नावं चर्चेत आहेत जिल्हा परिषदेसाठी त्यामध्ये नेत्रा ठाकूर, अस्मिता केंद्रे आणि आता तिसरं नाव चर्चेत आलंय. कदाचित लांजा राजापूरचे आमदार भया सामंतांनी जर ती प्रतिष्ठा पणाला लावली तर मात्र कदाचित मनीषा लाखन यांच्या गळ्यात सुद्धा ती माळ पडू शकते. ती पडली तर तिकडे अण्णा कदम, तिकडे वेळेश्वरला ठाकूर किंवा केंद्रे मॅडम झाल्या तर इकडची माळ बाबूच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची. असं एकंदरीत सध्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष नावाची चर्चा आहे. आता पाहूया शेवटी निर्णय घेणारा सामंत आणि कदम. त्यामुळे शेवटच्या क्षणाला काय होईल. उपमुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा पक्ष चालतो. त्यांच्या आदेशाप्रमाणे काय नवीन नाव एकत्र का. पण एकंदरीतच काय भाग कदम, तिकडे ठाकूर, केंद्रे आणि इकडे लाखन अध्यक्षपदाला आणि उपाध्यक्ष अशी नाव मात्र सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चली जात आहेत. टाइम डिले करता किशोर मुंडे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.